पुढची महत्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी समर्थन केलेलं आहे। पाकिस्तानशी चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवेत, पाकिस्तानशी चर्चा पूर्णपणे बंद करू नये असं भागवत म्हणतात आणि यावरून विरोधकांनी सरसंघचालकांवर टीका केलेली आहे। मोहन भागवत यांना पाकिस्तानबद्दल प्रेम निर्माण झालंय, ते शत्रू राष्ट्रांसोबत जवळीक साधतायत अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलेली आहे। तर आपल्या माता भगिनींचं कुंकू ज्यांनी पुसलं त्यांच्याशी आता भारतानं चर्चा करायची का, असा संतप्त सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। Dattaji was asked about people, not about state. And typical Hindu things like that, Sadbhavana, that is our nature. If tomorrow, imagine that the Pakistan state will be broken completely by some Indian onslaught, Bharatiya onslaught, in war will defeat it beyond repair. What are we going to do with the public of Pakistan? Or at least, if they cannot, generations together, now they have been in that Islamic tradition, so they cannot leave it. Then they have to be there peacefully. मोहन भागवत जी को अब पाकिस्तान का प्यार आ गया है, जैसे मोदी जी को ट्रम्प का प्यार है, वैसे मोहन भागवत जी को भी अब पाकिस्तान का प्यार आ गया है, जो हमारे देश को रोज हमारे देश के लोगों का अपमान करते हैं, हमारे देश के लोगों को मारते हैं। उन देश का प्यार अगर नरेंद्र मोदी जी को, आपने अब देखा होगा कि अभी हमारे 3 लोगों को अमेरिका ने मारा और नरेंद्र मोदी जी थैंक यू ट्रम्प कहते हैं, तो इसका मतलब ऐसा है कि नरेंद्र मोदी जी और मोहन भागवत जी ये हमारे दुश्मन देश को गले मिलाना चाहते हैं। सरसंघचालक आदरणीय यांनी जे मत व्यक्त केलं हे योग्यच आहे, परंतु आताचं सरकार राजकारणासाठी पाकिस्तानचा विरोध याचा वापर राजकीय कारणांनी करत असतो। आजही पाकिस्तान विरुद्ध जेव्हा सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्याविषयी काय काय बोलले होते मंत्री भारतीय जनता पार्टी यांच्या जरा कानात काहीतरी घातलं पाहिजे। कोर्ट काय सांगतात तेही ऐकलं जात नाही आणि चर्चा करत असताना हेच पाकिस्तान येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसतंय कपाळावर, असं तर मला असं वाटतं अशा लोकांशी चर्चा केली पाहिजे का, आपण प्रश्न आहे ना। सरसंघचालकांच्या वक्तव्यावरनं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय। राणेंचे चिरंजीव आता भागवतांना पाकिस्तानी म्हणतील का, असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केलाय आणि यावरून नितेश राणेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। ज्यांचं रक्त भगवंय त्या सरसंघचालक मोहन भागवतांना मी पाकिस्तानी कसं म्हणेन, त्यापेक्षा तुमच्या मातोश्रीवरील माणसालाच विचारा, असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलेलं आहे। नारायण तातू राणे यांचे एक चिरंजीव आहेत मंत्री, काय त्यांचं नाव, नितेश राणे। हा, ते नेहमी ह्याला पाकिस्तानी त्याला पाकिस्तानी, हा पाकिस्तानी तो पाकिस्तानी म्हणतात। मग आता ते मोहन भागवतना पाकिस्तानी म्हणणार का? पाकडे बिकडे काय म्हणा, नाही हिंमत असेल तर। आता मोहन भागवत म्हणतायत किंवा संघ परिवार म्हणतोय, त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे। मग महात्मा गांधींची हत्या का केली या लोकांनी? इतर लोकांना तुम्हाला पाकडे बिकडे किंवा पाकिस्तानी वगैरे का बोलण्याचा अधिकार आहे? तुम्ही सगळेच पाकिस्तानी आहात ना। तुम्ही ऑपरेशन सिंदूरमधून माघार घेतली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानी झालात। अहो, ज्यांचं रक्त भगवा आहे, ज्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे, ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य ह्या राष्ट्रासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी हे घालवताय, त्या सरसंघचालक मोहन भागवतजींना मी कसं काय पाकिस्तानच्या जवळपास पण त्यांना घेऊन जाऊ शकतो? पण तुमचा मालक जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलेला आहे त्याला पाकिस्तान एजंट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।